रक्षक उत्कंठावर्धक ग्रामीण कथा. कथालेखक माननीय राजेंद्र भोसले, सोलापूर. अभिवाचन रवी वसंत सोनार, पंढरपूर. रक्षक. राम लक्ष्मणाचं बंधुप्रेम रामायणामुळे सर्वांना ज्ञात आहेच. अशीच राम लक्ष्मणाची जोडी आप्पे गावात होती. सदा बोधले व अविनाश बोधले ही त्यांची नावे. सदा थोरला तर अविनाश धाकटा. सदा मोर्चा तोंडाचा होता. तो बोलका असल्यानं त्याला अनेक मित्र मिळाले होती. गावात आणि घरातही त्याचा दबदबा होता. त्याच्या उलट स्थिती अविनाशची होती. अविनाश थोडासा अबोल, लाजरा बुजरा होता. सदाच्या मानानं तो फार कष्टाळू होता. त्यानं आपलं सर्व लक्ष शेतीवर केंद्रित केलं होतं. सदा बोलका. त्याच्या भोवती सतत मित्रमंडळींचा घोळका असायचा. पाहुणेरावळे आले तर प्रथम सदा कोठे आहे असे विचारत असत. सदा नसला तर अविनाशवर काम भागवत असत. वडिलोपार्जित 12 एकर बारमाही पाण्याची जमीन होती. शिवाय दोघा भावांनी आणखी 6 एकर शेजारचा तुकडा त्याला जोडला होता. तोही यथावकाश बागायत करण्याचे काम सुरू होतं. दोघा भावांच्या कष्ट करण्याच्या वृत्तीनं शेती फुलत होती. द्राक्षे, ऊस, भाजीपाला ही नगदी पिके भरपूर पैसा देत होती. तर तूर, सूर्यफूल, मटकी, ज्वारी, भुईमूग ही पिके टप्प्याटप्प्याने घेतली जात होती. सर्व धान्य, डाळी, शेंगा, मिरच्या इतकंच काय साखरही विकत घ्यावी लागत नव्हती. गावात ते एकच घर असं होतं की त्यांना फक्त मीठच विकत घ्यावं लागायचं. शेतात 2 विहिरी होत्या. वडिलोपार्जित शेतीला जुनं शेत म्हणत, तर नवीन घेतलेल्या 6 एकर शेताच्या तुकड्याला नवं शेत म्हणत. नव्या शेतात ही विहीर होती, पण तिची पडझड झाली होती. जुन्या मालकाच्या हातनं डागडुजी झाली नसल्यानं ती पडीक राहिली होती. भोवताली थोडी झाडी वाढली होती. विहिरीच्या पायऱ्या कच्च्या होत्या. विहिरीचा उपसा न झाल्यानं पाणी साठून त्याला हिरवा रंग आला होता. जुन्या मालकानं लावलेली मोटर बिघडली होती. विहिरीत सोडलेला पाईप कुजला होता. भविष्यात ही विहीर दुरुस्त करून घेऊन नवीन 6 एकर जमीन बागायती करण्याचा दोघा भावांचा बेत होता आणि ती दोघेही त्या दिशेने वाटचाल करत होती. या बोधले घराण्याच्या प्रगतीचा आदर्श गावभर पसरला होता. दोघा भावांच्या प्रेमाची कीर्ती ही 4 गावात पसरली होती. कुठल्याही घरात भावाभावात दुस्पूत झाली की पंचमंडळे म्हणायची, ती बोधल्याची सदा आव्या बघारे कशी राहतात राम लक्ष्मणाने, त्यांच्याप्रमाणे शिका जरा. सदा घरचा कारभारी, देखरेख करायचा. शेतात बियाणं आणून देणं, खत आणून देणं, गाड्यांवर देखरेख करणं, मोटारीची देखभाल करणं. एवढंच काय, कुटुंबात कोणाचं दुखलं खुपलं तर घरच्या जीपमधून दवाखान्यात नेणं, ट्रॅक्टरच्या जीपच्या ड्रायव्हरचा, शेतावरल्या गाड्यांचा, मजुरांचा पगार देणं आदी आर्थिक बाजू सदा सांभाळायचा. गावात पाहुण्यारावळ्यांच्या सुखदुःखात तोच धावून जायचा. त्यामुळं सदाकडे देव माणूस या नजरेने पाहिलं जायचं. अविनाश आपल्या कामात सतत व्यस्त असायचा. शेतातल्या गोठ्यात 4 बैलं होती, 2 म्हशी होत्या, 40 खेरडं. त्यांना पाणी पाजणं, फिरवून आणणे ही कामे तो करायचा. घरातली बाया माणसंही बसून राहत नव्हती. सदाच्या आईने 70 ओलांडली होती, तरी ती दिवसभर शेरडं फिरवून आणायची. सदाची बायको लक्ष्मी व अविनाशची बायको अलका या गड्यांच्या बरोबरीने कामं करायच्या. सदाला 3 मुलं आणि 2 मुली अशी 5 अपत्ये होती. तर अविनाशला एकच मुलगा होता. नुकतंच त्याचं बारसं झालं होतं. त्याचं नाव अंकुर असं ठेवलं होतं. घरात सर्वात लहान अंकुर असल्याने त्याचं फारच कौतुक व्हायचं. अविनाश जनावरं बघत बघत विहिरीवरची मोटर दुरुस्त करायचा, नांगरणी करायचा. जीप व ट्रॅक्टर ही दोन्ही वाहनं चालवण्यात तो पटाईत होता. दोघा भावांचा एकमेकांच्या सहकार्यामुळं फारच मोठा विकास झाला होता. गावात चांगला जम बसून गावात ते सर्वांसाठी एक आदर्श उदाहरण झालं होतं. असाच एके दिवशी ट्रॅक्टर चालण्याचा झाला म्हणून अविनाशनं ट्रॅक्टरच्या समोरचा भाग खोडला. बराच प्रयत्न केला.
ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरलाही बोलावलं. दोघांनी मिळून प्रयत्नांची शिकस्त केली. कधी समोरचा भाग खोलायचा तर कधी ट्रॅक्टर खाली जाऊन काम करायचे. ट्रॅक्टर थोडाफार सुरू व्हायचा, थोडाफार पुढे जायचा, परत बंद पडायचा. दोघांचे हे काम चांगले 2-2.5 तास सुरू होते. इतक्यात एक आर्त किंकाळी आली. मेलो मेलो, वाचवा वाचवा. रानातले सगळे गडी धावत आले. लक्ष्मी व अलकासह खुरपणाऱ्या सर्व बायका ट्रॅक्टरकडे पळत आल्या. ड्रायव्हरही स्टेअरिंगवरनं खाली उतरला. पाहतो तो काय, अविनाश ट्रॅक्टर खाली उताना पडून जोरात ओरडत होता. त्याच्या पोटात ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या मधील दांडका निसटून घुसला होता. त्याच्या तोंडातून रक्त येऊन तो आर्त किंकाळ्या मारत होता. सदानं जीप काढली. अविनाशला अलगद बाहेर काढून जीपमध्ये घातले. तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात नेले. बायकांनी रडाचा एकच कालवा केला. अलकाचे तर रडून रडून डोळे सुजले. अविनाशला दवाखान्यात नेलं. गेल्या गेल्या डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं. सलाईन लावलं. पुढील औषधोपचार त्यांनी सुरू केले. सदाला आत बोलवलं. डॉक्टर, काहीही करा, माझ्या आव्याला बरं करा. त्याला किती खर्च येऊ द्या. तो माझ्या पोटचा गोळा आहे. अख्खी जमीन विकून पैका उभा करू, पण माझ्या आव्याला वाचवा. शांत राहा बदले, आम्ही प्रयत्नात आहोत. उद्या त्यांच्या पोटावर एक मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल. आम्ही जिल्ह्याच्या डॉक्टरांना फोन केला आहे. सकाळी 8 वाजता ऑपरेशन होईल. ऑपरेशन मोठे आहे, पण डॉक्टर निष्णात आहेत. सर्व काही ठीक होईल, काळजी करू नका. डॉक्टरांनी नेहमीच्या भाषेत धीर दिला. रात्रभर कोणी झोपलं नाही. सारी मंडळी काळजीत होती. देवाचा धावा करत होती. देवाला नवस करत होती. बाया बापड्या अलकाला धीर देत होत्या. अगं, तुझं कुंकू भक्कम आहे, आव्याला काय बी होणार नाही. 4 दिवसात बरा होऊन येईल पहिल्यासारखा. म्हाताऱ्या कोत्याऱ्या बायकांनी गणपती पाण्यात ठेवून साकडं घातलं. दुसऱ्या दिवशी सकाळी शस्त्रक्रिया पार पडली. सदानं एका रात्रीत पैसा उभा केला. कर्मधर्म संयोगानं शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही. शस्त्रक्रियेनंतर अविनाश शुद्धीवर आला नाही. डॉक्टरांनी आपलं ज्ञान पणाला लावून कर्तव्य पार पाडलं होतं, मात्र नियतीने साथ दिली नाही. आम्ही खूपच प्रयत्न केला, पण आय एम सॉरी असं म्हणून डॉक्टर तिथून निघून गेले. सदानं तिथंच टाळू फोडला. आव्या असे म्हणून त्याने अविनाशच्या प्रताला घट्ट मिठी मारली. गावकऱ्यांनी त्याला आवरलं. दवाखान्याच्या बाहेर घेतलं. माझा पाठचा भाव गेला. म्या जगावं कशासाठी? त्याच्या परास मला काय नाही नेलं असं म्हणून गड्यासारखा गडी लहान लेकरागत रडत होता. दुःखाचा प्रचंड डोंगर त्याच्यावर कोसळला होता. आता म्या अलकीला कसं सांगू, अंक्याला कसं सांगू? सदाचा शोक चालू होता. अविनाशचं प्रेत ताब्यात दिलं तसं सदालाही गाडीत घालून गाडी गावात आली. गावात 4 गावच्या माणसांची तोबा गर्दी झाली होती. अंत्यसंस्कार उरकले. अंकुरला समोर ठेवून सदानं पाणी पाजलं. 3रा दिवस झाला. 12व्या दिवशी गोडधोड झालं. आमचा जावई तर गेला. आता आम्ही आमच्या पोरीला इथं ठेवून काय करणार? आम्ही घेऊन जातो, अलकाचे वडील म्हणाले. त्यावर सदा म्हणाला, ती तर आमची बहीण आहे आणि अंकुर माझं 6वं पोर आहे. जीवापाड प्रेम करीन. अंकुरला नेलं तर गाव काय म्हणल? भाऊ गेला की भाऊजाईला आकललं. पाहुणं, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी जीवापाड सांभाळ करीन दोघांचा. नको होय करत शेवटी अलकाला सासरी ठेवायचे ठरले. झाल्या प्रकाराबद्दल सारा गाव हळहळला. सदाचा उजवा हात तुटल्यासारखं झालं होतं. गावातली पुढारकी सोडून त्यानं शेतीमध्ये लक्ष घातलं. अंकुरवरही तो जीवापाड प्रेम करत होता. हळूहळू दिवस सरू लागले. 5 वर्ष लुटली. अंकुर शाळेत जाऊ लागला. अविनाशच्या आठवणी पुसट होऊ लागल्या. काळ पुढे सरकत होता. अंकुर मोठा होत होता. जसजसा अंकुर मोठा होऊ लागला तशी सदाच्या डोक्यात चक्र फिरू लागली. 18 एकरातील अर्धा हिस्सा एकट्या अंकुरला द्यावा लागणार. एकट्या अंकुरला 9 एकर जमीन मिळणार. तर आपल्या 3 पोरांनी प्रत्येकी 3 एकर, म्हणजे आपल्या पोरांवर अन्याय होणार. सिगरेटचा एक झुरका घेत त्याला हाच विचार सतावत होता. आता पहिल्याप्रमाणे अंकुरवर सदाचं प्रेम राहिलं नाही. तो त्याला सतत हिडीस करू लागला. त्याचा रागराग करायचा. त्याच्या डोक्यात एकच विचार घोळू लागला, तो म्हणजे अंकुरचा काटा काढायचा. म्हणजे इस्टेटीचा प्रश्न कायमचा मिटेल. अंकुर गेला म्हणजे सर्व इस्टेट आपल्या पोरांच्या वाटणीला येईल.
एके दिवशी सदा शेतामधल्या विहिरीजवळ पाईपचे काम करत होता. विहीर ते कोटा एक फरलांग होतं. मध्ये झाडे असल्याने कोट्यावरून विहीर आणि विहिरीवरून कोटा दिसत नव्हता. कोट्यावरची माणसं आपापल्या कामात व्यस्त होती. दुपारची वेळ असल्याने विहिरीवर चिटपाखरही नव्हतं. बाजूलाच झाडाखाली अंकुर एक चेंडू खेळण्यात दंग होता. इतक्यात अंकुरचा चेंडू विहिरीजवळ आला. चेंडू पाठोपाठ अंकुरही आला. का रे अंक्या, काय करतोस? काका, चेंडू खेळतोय. कोण कोण? मी एकलाच. सदाच्या मनात कळं आलं, अंकुरचा अंकुर फोडण्याची हीच वेळ आहे. सिगरेट पीत पीत त्यानं चौफेर नजर फिरवली. आसपास कोणीही नव्हतं. अंकुर, जरा इकडे ये रे. काय काका? जवळ येऊन अंकुरने निरागसपणे विचारले. अरे बघ, विहिरीत किती पाणी आहे? सदा म्हणाला. अंकुर महत् प्रयासाने विहिरीच्या कठड्यावर चढला व उभं राहून पुढं मुंडी करून पाणी पाहण्याचा प्रयत्न करू लागला. सदाने डाव साधला. डाव्या हाताने अंकुरच्या पृष्ठभागावर थप्पड दिले. तसा अंकुर धाडकन विहिरीत कोसळला. काका, काका अशी किंकाळी मारतच अंकुर विहिरीत कोसळला. विहिरीत डुबुक असा आवाज येऊन पाणी वर काठापर्यंत वर उडालं. काम फत्ते झालं तसं सदा उठला आणि हातातले सिगरेट पायाने विझवून तो कोट्याकडे निघाला. ती विहीर पडीत असल्याने कोणीही तिकडे फिरकत नव्हते. रात्र झाली तशी अंकुरची शोधाशोध सुरू झाली. शेतातले सारे गडी, घरातल्या बायका त्यांनी रान पालतं घातलं. सदानं नाटक करत जीप काढून 4-5 गावं पालतं घातली. कुठे गेला असेल माझा अंकू असं म्हणत अलकानं रडण्यास सुरुवात केली. तिला अश्रू आवरेनात. अगा अलका, तुझ्या अंकुरला पाताळातून हुडकून काढतो, सदा धीर देत म्हणाला. शोधण्यात रात्र गेली. दुसरा दिवस उगवला. मध्यावर आला. मावळला, पण अंकुरचा पत्ता लागेना. आसपास कोणी नाही हे पाहून सदा विहिरीकडे आला. त्याला वाटले अंकुर फुगून वर आला असेल म्हणून कांगावा करण्यासाठी त्याने विहिरीत डोकावून पाहिलं. तो काय? काका, काका असा आवाज आला. अंकुर विहिरीतल्या पाईपला धरून काकडत होता. काका, मला वर घ्या, अंकुर आतून ओरडत होता. सदाला प्रश्न पडला. आता याला जर वर काढलं तर तो सर्व हकीकत सांगेल. त्यामुळं आपलं सगळं पितळ उघडं पडेल. म्हणून याला इथेच मारणे योग्य आहे असा विचार करून त्याने आसपास कोणी नाही हे पाहून विहिरीवरचा एक मोठा दगड उचलण्याचा प्रयत्न केला. दगड गळात रुतलेला असल्यामुळं हलत नव्हता. कसाबसा घाईत त्याने दगड उचलला खरा, पण कर्मधर्म संयोगाने त्याच्या खाली एक मोठा काळा नाग होता. दगड हलवताना नागाला खरचटल्याने तो खवळला. सदाच्या नागाकडे लक्ष नव्हते. दगडाबरोबर नागही उचलला गेला. सदाच्या गळ्यावर उडी मारून नागाने त्याला 4-5 वेळा दंश केला. सदाच्या हातातील दगड बाजूला पडला. जहरी विषानं त्याला घेरी आली. तोंडातून फेस आला. अंग काळं निळं पडू लागलं व तो चक्कर येऊन खाली पडला. लांब काम करत असलेल्या शेतातल्या एका गाड्याच्या नजरेस हा प्रकार आला. आपला मालक असं दगड घेऊन का नसतायत असं वाटून तो काम सोडून हे दृश्य मोठ्या उत्साहाने पाहू लागला. सदा खाली पडताच हा काहीतरी विपरीत प्रकार आहे असे समजून तो पळतच सदाजवळ आला. तर तो नाग सदाच्या चेहऱ्यावर, हातावर, पोटावर दंश करून भरधाव वेगाने निघून जाताना त्याला दिसला. काका, मला वर घ्या, मला थंडी वाजायला लागली आहे. काका, मला वर घ्या, मला थंडी वाजायला लागली आहे. विहिरीतून आवाज आला. तसं त्या गड्यानं विहिरीत डोकावून पाहिलं तर अंकुर पाईपला धरून वर पाहत होता. गड्याला पाहताच पुन्हा अंकुर ओरडला. अण्णा भाऊ, मला वर घ्या. अंकुरला आत पाहताच त्यांनी विहिरीवरूनच जोरदार वस्तीवर हळी दिली. अव्वा अलकाताई, अंकुर इथं आहे, सगळी इकडे या, इकडे हिरीकडे या असं म्हणून अण्णाभाऊनी विहिरीत सूर मारला व पोहत पाईपजवळ जाऊन अंकुरला पाठीवर बसून कडेला आणलं. त्यानंतर खांद्यावर घेऊन एक एक पायरी चढून तो वर आला. पोर भेदरलं होतं. रात्रभर थंडीने कुडकुडलं होतं. तोपर्यंत विहिरीवर सारी वस्ती जमा झाली. सर्वजण अंकुरचे पटापट मुके घेत होते. अलकाने तर त्याला पोटाशी घट्ट आवळून धरून ठेवले होते. सर्वजण अंकुरच्या डोक्यावरून हात फिरत होते. विहिरीत कसा काय पडलास पोरा? 4 चौकात तुला ओळखत्यात, अण्णाभाऊ म्हणाले. मला काकानं विहिरीत ढकललं. काकानं? सर्वांना हे ऐकून धक्का बसला.
काय घडले ते सारे सांगितले. गावकऱ्यांना सविस्तर हकीकत कळाली. इस्टेटीसाठी पुतण्याचा खून करणाऱ्या काकाला नागाने ठार केले अशी चर्चा होऊ लागली. कोण म्हणू लागले त्या नागाच्या रूपाने अविनाशने येऊन आपल्या पोराला वाचवले. कोण म्हणाले अशा कपटी नराला आम्हाला नागदेवतेने चांगली शिक्षा दिली. काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सदाचा अंत्यविधी उरकला. अविनाशच्या अंत्यविधीस गर्दी करणाऱ्या लोकांनी जणू सदाच्या अंत्यविधीवर बहिष्कारच टाकला होता. अजूनही गावात आख्यायिका आहे की अंकुरचे रक्षण अविनाश नागाच्या रूपाने करतोय. अविनाशचा आत्मा अंकुरला इजा होऊ देत नाही. त्यामुळे अंकुर नावाप्रमाणेच अंकुरासारखा वाढत होता. नागाची मात्र रक्षक म्हणून ख्याती झाली. रसिक श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, रक्षक ही सोलापूर येथील कथालेखक माननीय राजेंद्र भोसले यांची कथा आपणास आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, या व्हिडिओवरती कमेंट करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि हो, महत्त्वाचे म्हणजे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्यापुढील ऑल हे बेल आयकॉनचे बटन नक्की प्रेस करा. धन्यवाद.